प्राची, आधी मी काय सांगते ते नीट ऐक आणि नंतर तू बोल. अगं, पोट तिडकीने तुझ्या समोर डोकं आपटायला आम्ही मूर्ख नाही आहोत. ठीक आहे, बोल. हे बघ, ऐक माझं. प्रकाशची फॅमिली नाहीये आपण समजू शकतो, मग त्याचं शिक्षण सुद्धा येणं. प्रसाद दादाचं शिक्षण पूर्ण आहे का? पण तरी तुमचा संसार चाललाय ना व्यवस्थित? वृंदाबाईनी, अगं शिक्षणाचा आणि संसाराचा काय संबंध आहे? आता आईने तुमच्यासमोर किती अडथळे उभे केले, पण फक्त तुमच्या संसारासाठी आज प्रसाद दादा हॉटेल चालवतोय ना. मग अगं प्राची, अगं तू शांत हो आधी. तू रागावतेस कशाला? हे बघ, मला सांग, तुझे प्रसाद दादा प्रामाणिकपणे कष्ट करतात ते तुला माहिती आहे, हो की नाही? मग प्रकाश दादा त्यांचं काय? आय नो, पण आपण हे बदलू शकतो ना. म्हणजे आपण त्याला सांगूया की तू हे सगळं सोडून दे. आणि मला माहितीये, जर मी त्याला सांगितलं ना तर माझ्यासाठी तो नक्की ऐकेल. मला माहितीये. प्राची, सगळे वाट पाहत असतील खाली, जेवायला ये. एक मिनिट, मला तुमच्या दोघींकडून एक प्रॉमिस हवाय. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नका. प्राची, मी नाही सांगणार कोणाला, पण मी यांच्याशी नाही खोटं बोलू शकत. अगं पण हो प्राची, मी सुद्धा प्रसाद पासून नाही लपवू शकत, पण बाकीच्या कोणाला सांगणार नाही, निदान तू म्हणेपर्यंत तरी.